प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयकरता एक सुंदरशी वेळ प्रभूच्या नावात आपणाला दिली. प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 117 याचं दुसरं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 117 याचं दुसरं वचन. कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 117 2 वचन सांगतं, कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. हे आपण त्याचे स्तवन करू, त्याची आराधना करू. त्याने एक सुंदरसा वेळ आपल्या जीवनात दिला, आपल्याला एकत्र आणलं, दिवसभर राखलं आणि एक सुंदरसं वचन सहभागिता आपणास दिली. त्याबद्दल धन्यवाद. मावशी, फुलाताई, विश्वास हिवाळे, ऑनलाईन जोडी पाहतात त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू. नंतर येणाऱ्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. या वेळेकरता समयकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ वेळ तुझ्या हाती देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या आमच्यातून कळत न कळत बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे, कृतीद्वारे, विचारांद्वारे ज्या चुका झाल्यात, ज्या तुला न आवडणार, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचना करता तू सर्व वेळ मोकळी केलेली आहेस. आमचा प्रभू येशूच्या नावामध्ये विश्वास आहे. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, विश्वास दे, सामर्थ्य दे आणि या सर्व काळामध्ये तू आम्हाला सांभाळ कर. जे पावसाच्या परिस्थितीत अडकलेले आहेत, अतिवृष्टीमध्ये आहेत, जे भुकेले आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे, सर्वांना उत्सुकता दे आणि भरपूर अशी त्यांना मदत व्हावी असं तू कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये केली म्हणता पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आम्हास दिली आणि आपणास राखलं, याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. कारण की तो आपल्याला राखतो, चालवितो. राखणारा, चालविणारा, चारा देणारा असा तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. पहा, एक नववर्षाकरता लिहिलेलं नावा टिळक यांनी लिहिलेलं गाणं आहे. आपण नेहमी गातो अ न्यू इयर. ते नवीन वर्षाकरता आहे, पण आपल्याकरता प्रत्येक दिवस नवा आहे. कारण की इर्मायाचं विलाप गीत त्याचं 3रा अध्याय वचने पहा, त्याची दया रोज काय होते, नवी होते. कारण की आपलं पतन नाही झालं, देवाने आपला दिवस दाखवला, ही त्याची दया आहे की तो आपल्याला राखतो, रोज राखतो, रोज चालवितो. आणि ही त्या कालतोरवर लावलेली नवीन कळी प्रभू येशू, त्याचं प्रेम परमेश्वराचं त्याच्या पुत्राच्या नामात आपल्यावर आहे. आपल्याला डोळ्याला तसं दिसत नाही, पण आपला विश्वास असला पाहिजे की पहा, न दिसणाऱ्या अदृश्य गोष्टी सुद्धा देवाच्या राज्याच्या आहेत. समुद्रामध्ये सुद्धा मार्ग होता. मोशेने जेव्हा काठी मारली तेव्हा समुद्र दुभागला गेला आणि इस्रायल लोक त्यातून पार गेले. होय, परमेश्वराच्या त्या सुद्धा वाटा आहेत. तुमच्या आमच्या जीवनात अनेक अशी परिस्थिती येते, आपण विचार करत बसतो की कालच्या सारखाच आजचा दिवस आहे, काल दुःख होतं, आजही दुःख आहे. पण ख्रिस्त म्हणतो, पहा, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाच पुरे, उद्याच्या
दिवस उद्याची चिंता पाहून घेईल. उपासना संगीत 615 नंबरचं गाणं, नव वर्ष स्तवन. नव वर्ष स्तवन उपासना संगीत याचं 615 नंबरचं गाणं नावाटीळ यांनी लिहिलं. प्रत्येक दिवस काय आहे आपल्या जीवनामध्ये नवा आहे आणि तो नव्याने साजरा करणारे राखणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. भोरची आजी म्हणजे पप्पांची आई एक सुंदररित्या हे गाणं टाळ्या वाजवून म्हणायची त्या काळामध्ये. तेव्हा मी ऐकून न ऐकल्यासारखं करायचो. आज मीच गात आहे. देवाने मला उडून बसवलं सेवक म्हणून. तर मी मोठा नाही, तो बोलणारा मोठा आहे. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसे रसे तब तबली, ही दिसे रसे तब तबली, पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली, माधुरी खरी ज्ञान जोन जाहली, काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही पुन्हा विषारी दिसली, ही पुन्हा विषारी दिसली, प्रभु करी तरी ती रमली, प्रभु करी तरी ती रमली, ती सुधा भांती नाही चांगली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही असे खरोखर आपुली, असे खरोखर आपुली, ईश्वरे आपना दिधली, ईश्वरे आपना दिधली, तुनी थामनी भाती जात ले अली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही असे खरोखर आपुली, ही असे खरोखर आपुली, ईश्वरे आपना दिधली, ईश्वरे आपना दिधली, तुनी थामनी इच्छात ले अली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. प्रेज द लॉर्ड. तशाच तुमच्या आमच्या कळ्या सुद्धा त्याच्या प्रीतीद्वारे फुललेल्या असल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग दिवस कसा का असाना नाही का, कुणी आपल्या संगती निंदा करू दे, द्वेष करू दे, मत्सर करू दे, पण आपल्या कळ्या कशा फुलल्या पाहिजेत? प्रीती आहे. देवाने जी प्रीती ख्रिस्तामध्ये तुमच्या आमच्यावर केली, या जगावर केली, त्या प्रीतीमध्ये तुमच्या आमच्या कळ्या त्या प्रीतीच्या सुगंधाने फुललेल्या असाव्या. प्रेज द लॉर्ड. कारण की तो मेंढपाळ आहे, तो आपल्याला घेऊन जायला येणार आहे आणि तो त्याच्याच मेंढरांना घेऊन जाणार आहे. तो त्याच्याच मेंढरांना घेऊन जाणार आहे.
याकरता आपण त्याची मेंढर बनावं असं तुम्हास वाटतं, तर मग आपण त्याच्या चित्तवृत्तीने वागणारे चालणारे असलो पाहिजे, प्रीतीद्वारे. पौल म्हणतो पा, सर्व काम कार्य कशाने करा? प्रीतीने करा. प्रीती म्हणजे तुमची आमची प्रीती नाही. आपल्याकडे कोण आलं तर तो आपला, आपल्याकडे नाही आलं तो आपला नाही, अशी प्रीती नाही. तर सर्व परिस्थितीमध्ये उपकार न स्मरणारी, न खचणारी अशी ती प्रीती. प्रेज द लॉर्ड. अशी ती प्रीती आपल्या जीवनामध्ये आपण राखणारे असलो पाहिजे. आणि ती प्रीती आपल्या जीवनातून कृतीमध्ये राखणारे आपण असलो पाहिजे. तर आपण त्या मेंढपाळाची मेंढर हो. प्रीती म्हणली तर ती विजयशाली असली पाहिजे, न खचणारी असली पाहिजे, द्वेष न करणारी असली पाहिजे. म्हणून ते गाणं आपण जे गायलं ते नववर्षाचं जरी असलं तरी प्रभू येशू म्हणतो की ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसास पुरे. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ती रोज फुलली पाहिजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. उपासना संगीत याचं 451 नंबरचं गाणं काय म्हणतं पा, येशू आमचा मेंढपाळ. योहान कृत शुभवर्तमान 10 अध्याय 11 वचनानुसार हे लिहिलेलं आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 10 अध्याय 11व्या वचनानुसार हे गाणं नमूद आहे. काय वचन आहे बा? योहान 10:11. योहान याचा 10 अध्याय 11 वचनानुसार हे वचन आहे. वचन सांगतं, मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढऱ्याकरता आपला जीव देतो. तो प्रिय मेंढपाळ आहे. येशू प्रिय मेंढपाळ पाळी आम्हा कोकरा. मी तू पुरणी आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू धन्य येशू भयवारी हो तारा. प्रिय येशू धन्य येशू भयवारी हो तारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दूरीत करोनी शोधी जे बसतो. प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. तुम्हा जवळी निघेई दीन जरी तुकडे. देशी मधुवचने आकी प्रभू सगळे. प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुःखे तारिले. प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुःखे तारिले. वावा अनुग्रह तुझा इच्छा सुसावी. हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापारी. प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू धन्य येशू
प्रीती आरे वाढावी. प्रेज द लॉर्ड. येशू प्रिय मेंढपाळ होय, तो रक्षणी घरा आणणारा मेंढपाळ आहे. त्याचं घर कुठं आहे? त्याचं घर स्वर्गात आहे. आणि आपण देवाच्या पवित्र आत्म्याचे काय आहोत? मंदिर आहोत. तो आपल्याला त्या घरी घेऊन जायला येणार आहे, सुरक्षित रक्षून त्या सैतानाच्या सर्व कुयुक्त्यांपासून आपल्याला वाचवणार आहे. आपला विश्वास आहे तो दृढ राखा. त्याची ती दया आहे तुमच्या आमच्यावर केलेली. प्रेज द लॉर्ड. आपण किती पापी असलो, किती चुकलो असलो तरी तो आपल्याला प्रार्थनेचं उत्तर देतो, माफ करतो, क्षमा करतो. कारण की तो आपल्या पापांकडे पाहत नाही, तर त्याच्या पुत्राच्या रक्ताकडे पाहतो, त्याच्या अर्पणाकडे तो पाहतो. म्हणून आपण सारखंच जाणून बुजून पाप करायचं का? नाही, परत नाही करायचं. आणि परत चुकून ती चूक करत आहोत तर पेत्र म्हणतो कुत्री ओकीकडे जातात तसं आहे ते. कुत्री आपल्या ओकीकडे जातात तसं आहे. दया आहे त्याची, ती तो समर्थ, तो दयावान आहे, कृपाळू आहे. तसाच तो भडकणारा अग्नी सुद्धा आहे. देवाचं वचन सांगतं शेवटचा काळ महाभयंकर अंधकाराचा आहे. आजच असता जरा पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. उपासना संगीत 33. ईश्वराची दया. ईश्वराची दया किती सांगती लागेना, न्यायितरी त्याची प्रीती सिंधुवे बळी जाना. देव बोले प्रेमे पाटा की माझा वरी की माझा वरी भा. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कणती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे बसती. देव बोले प्रेमे पाटा की माझा वरी फाटा की माझा वरी भा. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवळा कृपण वाळू मानसांना कळेना. देव बोले प्रेमे पाटा की माझा वरी फाटा की माझा वरी भा. ती खरी अघात प्रीती जीतयाच्या अंतरी, तोच मने नाही रीती निर्यात नावरी. देव बोले प्रेमे पाटा की माझा वरी फाटा की माझा वरी भा. या उदासी क्रांती सोडा, त्याची वाणी ऐकुनी, निशलाची मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे पाटा की माझा वरी फाटा की माझा वरी भा. बापावरी टेकताना लेकरा
वरी टाकी माझा वरी का ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना न्याय करी त्याची प्रीती सिंधुई वळी जाना देव बोले प्रेमे पाठा की माझ्या वरी की माझ्या वरी भा. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्यात तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समय करता सुंदरची सर्व गेट दिलीस एकत्र आणलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. फुलाताई मावशी आई शेजारची ताई दादा त्यांचे सुनानातवण लेकर आणि ऑनलाईन हिवाळी कुटुंब पाहत आणि जेवढे भाऊ बहीण पाहत त्या सर्व तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, सामर्थ्य दे, धीर दे आणि त्याच्या देहाठाई तुझं आरोग्य प्रभू येशूच्या नावात कार्य करू दे. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणताय पिता आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. देवाने सुंदरशी गीत गाऊन घेतली. ज्याला गाता येत नाही त्याच्याकडून गाऊन घेतली. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजच्या येणाऱ्या वचनाला आपले मन अंतकरण आपण तयार करू. प्रेज द लॉर्ड. आपले कान वचनाकडे लावूया. मग आपण काहीतरी काम करत बसलेलो असतो नाही का, काहीतरी करत बसलेला असतो तसं नाही, पण कान देवाच्या वचनाकडे लावूया. कारण की पहा, जे काम त्याने आपल्याला सोपवलंय ते आपण पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने करणारे बनलो पाहिजे. जुन्या करारामध्ये वचन जे काम तुझ्या हाती पडेल ते काय कर, आपलं तन मन धन पूर्ण खर्च करून कर. कारण जे अधोलोकात तू जाणार तिथं तुला ते मिळणार नाही. जे आपण चुकलो, आता पहा, आपण विश्रांतीत जाणार तिथं काम मिळणारच नाहीये. जे इथं आपण व्यवस्थित नीतीने, प्रीतीने, सत्याने, प्रामाणिकपणाने करू तेच फळ आपल्याला तिथं मिळेल. म्हणजे आपल्या धार्मिकतेचं फळ मिळेल का नाही. ख्रिस्तामध्ये जी धार्मिकता आहे, जीवनी मुकुट आहे, त्यांनी ती पूर्ण करून ठेवलेला आहे, तो आपल्याला मिळणारच आहे. पण आपल्याकडे 5,000 दिले, 2,000 दिले, 1,000 दिले, आठवतो का ख्रिस्ताने सांगितलेला दाखला. मग आपल्याकडे किती दिले? 5,000, 2,000, 1,000 आपण गाडून ठेवले का 1,000? पहा, तो येईल, तो सर्वांचा न्याय करेल, प्रत्येक कृत्याचा न्याय करेल. आणि जी त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे, आपला विश्वास दिला आहे, सुवार्ता दिलेली आहे, पण ती गाजवली का? आज पण ज्या चर्चला गेलो तिथं पण ती सुवार्ता सांगते की पहा, पौल पण सांगतो कोरिंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये, मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो. आपलं जीवन प्रभू येशूसाठी सुवार्ता करण्याकरता नेमलेले, निवडलेले, देवाच्या राज्याचं फळ देण्याकरता निवडलेले असे आहोत. आपल्या काही फळ यावं आपल्या जीवनातून म्हणून ख्रिस्तामध्ये निवडले आपल्याला. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्त विश्वास नाही ठेवत, त्याने आपल्या पापांकरता स्वतःचा जीव वधस्तंभावर अर्पिला. अर्पिलेला कोकरा, तो अर्पिलेला कोकरा आहे. तुम्हाला शुद्ध करण्याकरता त्याच्या पवित्र रक्त त्याने वधस्तंभावर अर्पिण्यात आलं. मग त्याने आपल्याला निवडलं तर आपण त्याचं फळ देणारे असलो पाहिजे. कारण की ते हिशोब मागेल. आणि जो काम सोपून गेलाय स्वर्गात परत घेण्यासाठी येणार आहे, जो दास आपली सेवा, आपलं जीवन जो प्रभू येणार आहे त्याच्या चित्तवृत्तीनुसार वर्तन करत आहे, पूर्ण करत आहे, जो त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या वचनानुसार, स्वर्गीय बापाच्या इच्छेनुसार वागतो, त्याला मानधन मिळेल, त्याला मजुरी मिळेल.
तो त्याला आपल्या सर्वस्वावर नेमी. प्रेज द लॉर्ड. की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमी. जो आपलं काम नेटाने करेल, धनी माघार येईल लग्नावरून, त्याची वाट पाहणारा जो राजा येणार आहे, प्रभूंचा प्रभू येणार आहे वधू घ्यायला, जो वर येणार आहे प्रभू येशू, तो माघारी येण्याची वाट पाहणार आहे आणि त्याने नेमून दिलेलं नित्य नियमाचं काम करणारे आपण असलो पाहिजे. आणि जे असे सापडतील नित्य जागृत, त्यांना तो आपल्या सर्वस्वावर नेमी. प्रभू म्हणतो तो सर्वस्वावर नेमी त्यांना. पहा, देवाचं वचन सांगतात, आपण संदेश ऐकणार आहोत की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमी. तुम्ही घरातून बाहेर जात असता, तुमच्या घरात लहान लेकरं असतात, तुमचे सुना असतील, तुमचा मुलगा असेल, नाही का, तुम्ही जाता बाहेर फिरायला कुठेतरी कामानिमित्त. सांगून काय जाता? नीट राहा, दरवाजा लावून ठेव, कोणाला अनोळखी माणसाला हात घेऊ नकोस, आणि तुम्ही निघून जाता. आणि परत घर तुम्ही आल्यानंतर तसं अव्यवस्थित दिसलं तर काय करता तुम्ही? चिडचिड करता. जो स्वर्गाकडे गेला स्वतःला अर्पण आपल्याला शुद्ध करून, तो जो परत आला आपण अव्यवस्थित सापडलो तर तो काय करेल? काय त्या सार्वकालिक जीवनात घेईल का? आपण त्याच्या वचनानुसार कृती नाही केलं तर आपण फटके खाणार आहोत. देवाचं वचन सांगतं. या आपण या संदेशाकडे जाऊया की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमी. प्रेज द लॉर्ड. जायचं का संदेशाकडे? ऐकायचं का संदेश? हो ना? बहुतेक आवाज ऐकत नाही फुलात आहे. की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमी. या आपण संदेशाकडे बोलूया. यातलं पहिलं वचन वाचूया आपण. जखऱ्या याचा 3रा अध्याय 6 आणि 7 वचन. जखऱ्याचं पुस्तक 3रा अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतं पहा. जखऱ्या याचं पुस्तक 3रा अध्याय 6 आणि 7 वचन. परमेश्वराच्या दिव्य दूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, काय लिहिले पहा. परमेश्वराच्या दिव्य दूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणाऱ्यास तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. प्रेज द लॉर्ड. काय वचन आहे? जखऱ्या 3रा अध्याय 6 आणि 7 वचन. जखऱ्याचं पुस्तक 3रा अध्याय 6 आणि 7 वचन. जखऱ्याला परमेश्वराचा दिव्य दूत प्रतिज्ञापूर्वक सांगतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपले सर्व सांभाळले तर. पहा वचन काय सांगतं. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. जे प्रभूने काम सोपवलेलं आहे, वचन सांगतं, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळलेले. तू माझ्या मार्गाने, परमेश्वर काय म्हणतो, तू माझ्या मार्गाने चाललास आणि मी जे काम तुम्हाला सोपविलं आहे ते तुम्ही केलं, मी सोपले सर्व काम सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील. जे देवाचं दीप, कोकरात दीप बनणार, प्रकटीकरणात काढलेले, तिथं मंदिर नसणार आहे, तिथं पाळले. प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये, शेवटच्या काही अध्यायामध्ये वचन आहे, कोकरा त्यांचं दीप होईल. पहा, प्रकटीकरण 21व्या अध्यायामध्ये वचन आहे 23 वचनात, नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पाडण्याची गरज नाही, कारण देवाच्या तेजाने ते प्रकाशित केलं आहे, कोकरात त्याचा दीप आहे.
राष्ट्रे त्याच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवर राजे आपले वैभव त्यात आणतील. प्रेज द लॉर्ड. आणि त्यातलं 22 वचन काय म्हणतं? त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही. प्रकटीकरणामध्ये यरूशलेम जे नवीन नगरी तयार होणार त्यात मंदिर पाहण्यात नाही आलं. कारण की कोरिंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये वचन सांगतं की तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात, देवाचे मंदिर आहात. तुम्हाला ठाऊक नाही काय देवाचा आत्मा तुमच्यात राहतो. पहा इथं वचन सांगतं जखऱ्यामध्ये की परमेश्वर तू माझ्या मार्गाने चालून मी सोपले तर सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व येथे उभे असणाऱ्या तुझे जाणे येईल असे तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. परमेश्वराचा दूत यहोशाला सांगतो जे तुला सोपविलं आहे ते तू सांभाळलं तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील. आणि हे जी लोक तुझे पाहत आहेत यांच्यात तुझं जाणं येणं होईल. होय, वचन आपणास सांगतं, आपल्याला आत्मिक बोध देतं. जसं यहोशाला परमेश्वराचा दूत सांगत होता तू माझ्या मार्गाने चालून तुला सोपविले सांभाळलं तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील. इथे जे लोक इथं जे अंगणात माझ्या अंगणाचे रक्षण करतील येथे उभे असणार तुझे जाणे येणे होईल. आपलं सुद्धा सार्वकालिक जीवनात प्रवेश असा होणार आहे की जे प्रभू मेंढपाळ काम सोपून गेलेलं आहे. आपल्याला प्रीतीने चालणं, साक्षीमध्ये दृढ राखणं, विश्वासात राहणं, सुवार्ता करणं, ते आपण सोपलेलं काम पूर्ण करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातून त्या प्रभूशीची सुवार्ता करणारे, प्रार्थना करणारे, प्रीतीने चालणारे, सत्याने राहणारे, निंदा न करणारे, आशीर्वाद देणारे, क्षमा करणारे, हे सोपलेलं काम आहे आपल्या जीवनामध्ये. आणि ते आपण सांभाळणारे आणि प्रभू येशूने जो मार्ग दाखवला सार्वकालिक जीवनाचा त्या मार्गाने चालणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या मार्गाने जाणारे असलो पाहिजे. जसं जखऱ्या याच्या पुस्तकात वचन सांगते की परमेश्वराचा दिव्य दूत जखऱ्याला सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू माझ्या मार्गाने चालून तुला सोपविले काम सांभाळशील तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील आणि या लोकांमध्ये तुझं येणं जाणं होईल. असं जखऱ्याचा 3रा अध्याय 6 व 7 वचनात परमेश्वराचा दूत यहोशाला सांगतो. ते वचन तुम्हाला आज आत्मिक बोध देतं. जे काम प्रभू येशू मध्ये सुवार्ता प्रसाराचं, शांतीचं, प्रीतीचं, क्षमाशीलतेचं आपल्या ठाई सोपून गेलेलं आहे, धनी परमेश्वर त्याचा पुत्र राजा ते आपण करणारे असलो पाहिजे. आपण त्याची मेंढर तेव्हा गणली जाऊ जेव्हा मेंढपाळ ज्या मार्गाने चालला त्या मार्गाने चाललेले आपण असलो पाहिजे. हे वचन आपल्याला ते आत्मिक बोध देतं. आपण त्याच मार्गाने चाललेलो असलो पाहिजे. आज आपले मार्ग तपासा. उद्या असं नको व्हायला की प्रभू येईल आणि त्या मार्गावर प्रभू भेटणार नाही का. उद्या जर प्रभू आला आणि जी कलश उचलली जाणार आहे त्यात आपण गेलो नाही तर आपण खाली राहू, म्हणजे आपला मार्ग चुकला आहे. आपण त्याच मार्गाने चाललो असलो पाहिजे की ज्या मार्गाने आपला प्रभू येशू गेला. क्षमेच्या, शांतीच्या, प्रीतीच्या, आपली संपत्ती आपल्याला जिथं जायचंय तिथं साठवणारे आपण असलो पाहिजे. जे आपल्याला काम सोपवलं ते सांभाळणारे आपण असलो पाहिजे. मत्ते याचा 7वा अध्यायामध्ये 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. मत्ते 7वा अध्याय 13 आणि 14. 2 रस्ते. अरुंद दरवाजाने आत जा
कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, त्यातून आत जाणारे बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे, आणि त्यात आणि ज्यास तो सापडतो ते थोडके आहे. जीवनाकडे जाण्याचा मार्ग संकुचित आहे, कष्टाचा आहे, अडचणीचा आहे, निंदेचा आहे, त्रासाचा आहे. आणि नाशाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे पहा. नाशाकडे जाण्याचा मार्ग रुंद, मार्ग पसरट आहे. जगातले सुख, आराम, वाईट मार्गाने पैसे कमवणं, पसरट मार्ग. म्हणून रोमकरास पत्र 12:2 वचनात काय सांगते, जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम परिपूर्ण ग्रहणी इच्छा काय ती आपण समजून घ्यावं. योहानाचं पहिले पत्र 2:15 वचन सांगते की जगावर प्रीती करू नका. जो जगावर प्रीती करतो त्याच्याकडे देवाची प्रीती नाहीये. अरुंद आणि रुंद मार्ग. आज तुमच्या जीवनात दुःख असतील, त्रास असेल, तुम्हाला निंदा सहन करायला लागत असेल, तर तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या, शांतीने त्या मार्गाने चालणारे बना. तोच मार्ग खरा आहे. निंदेबद्दल निंदा करणं हा मार्ग खरा नाही. तरुंद पसरट आहे, जशास तसं वागणं, सूड घेणं. मग 6:19-21 वचन काय म्हणतात, खरी खुरी संपत्ती काय म्हणतात पहा. पृथ्वीवर आपणाकरता संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात, आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपणाकरता संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही, व चोर घर फोडून चोरी करीत नाही. कारण जेथे तुमची संपत्ती तेथे तुमचे चित्तही असणार. प्रेज द लॉर्ड. खरी खुरी संपत्ती. तो धनवान असताना सुद्धा तुम्हा करता काय झाला, दरिद्री झाला. त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान झालेले आहोत. त्यांनी स्वर्गातली संपत्ती देण्याकरता तो स्वर्ग सोडून या जगात आला. त्यांनी निंदा सहन केली. याकरता ते सार्वकालिक जीवनाची संपत्ती त्याने आपणास द्यावी. जीवनी मुकुट, पांढरे शुभ्र वस्त्र, डोळ्यात ते अश्रू पुसावे. वेदना पहा, वेदना नसलेलं, निंदा नसलेलं असं जीवन, ते आत्मिक रूप, गौरवशाली शरीर त्याच्या शरीरासारखं आपल्याला द्यावं, म्हणून त्याने तो त्रास सहन केला. मग तुम्ही आम्ही आज तो त्रास सहन करत आहोत, कांजर करत आहोत, तर आपण ते शांतीने, प्रीतीने, देवाला धन्यवाद देत सहन करत आहोत का? आपली संपत्ती जिता देवाचा पुत्र देवाच्या उजव्या साईडला बसला आहे तिथं साठवणारे आहोत का? तिथल्या गोष्टी प्राप्त करून घेणारे आहोत का? या जगात तुम्हाला संपत्ती नसावी असं देवाचं वचन सांगत नाही, पण त्यात गुंतलेले नसावे. आपण देवाचं राज्य, धार्मिकता पहिल्यांदा मिळवणारे असलो पाहिजे. तर स्वर्गात आपणाकरता संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत, व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. आपल्याला सोपवलेले काम आपण वाचलेल्या जखऱ्याच्या 3 अध्याय 6-7 वचनामध्ये जे सांगितलं ते करणारे आपण आहोत का? आज आपलं जीवन पहा. आपण प्रीतीने, शांतीने, आस्था, पश्चातापाने, आशीर्वादाने इतरांच्या जीवनामध्ये पेरणारे आपण आहोत का? आपल्या जीवनात आस्था, पश्चाताप करणारे आहोत का? आणि जर असं करतो तर येते आहेत त्यांच्यात येणं जाणं होईल. आपण स्वर्गामध्ये फिरू, कोकरा आपला दीप्तेच्या प्रकाशात आपण राहू, त्या सार्वकालिक जीवनात आपला प्रवेश होईल. तो सर्वांवर नेमेल. जर आपण या जगामध्ये त्या प्रीतीने, शांतीने, शांतीने जीवन जगत आहोत, सुवार्थ करत आहोत, जे काम त्याने सोपवून गेलं ते आपण प्रामाणिकपणे सत्याने करत आहोत, तर त्याचं जे सर्वस्व आहे त्याच्यावर तो आपल्याला नेमेल असं वचन सांगतात. होय, त्याने जी ठेव तुम्हा मास दिली ती आपण सांभाळणारे असलो पाहिजे.
जी सार्वकालिक जीवनाची ठेव आहे, स्वर्गाच्या राज्याची ठेव आहे, ती सांभाळणारे असलो पाहिजे. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय, पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 17 ते 21 वचन काय म्हणतात पहा. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 17 ते 21 वचन वाचतो. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 17 ते 21 वचन. प्रस्तुत युगातल्या धनवानांना सांग की तू अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो सदाजीवी देव आपल्याला उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याचवर आशा ठेवावी. आज तुमच्याकडे धन आहे, तुम्ही मालक म्हणून जगत आहात, तर तुम्ही त्या धनावर आशा ठेवू नये. तर तो सदाजीवी देव जो आहे, जो तुमची भूक दान भागवतो, सर्व गरजा भागवतो, विपुल देतो, त्याचवर आपली आशा असावी. जे नश्वर धन आहे त्याच्यावर आपली नजर नसावी. नीतिसूत्रामध्ये वचन आहे, मगाशी पण घरी आलं मी ते वाचत होतो. जे पाहता पाहता नाहीच होतं त्याच्यावर तुझी दृष्टी का असावी. नीतिसूत्र 23 अध्यायामध्ये वचन आहे, जे पाहता पाहता नाहीच होतं त्याच्यावर तुझी दृष्टी नसावी. गरुड जसं गगनात उडतं तसं धन आपल्याला पंख लावतं असं वचन सांगतं. नीतिसूत्र त्याचं 23 अध्यायामध्ये वचन असेल. नीतिसूत्र 23वा अध्याय 5 वचन. जे पाहता पाहता नाहीच होते त्याकडे तू नजर लावावी काय, कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लावित आहे. धन हे तुमच्या जीवनातल्या गरजा करता पुरवण्याकरता दिलं असेल त्याच्यावर विश्वास ठेवणारे नाही, तर जी सदाजीवी देव परमेश्वर आपली सर्व गरज भागवितो त्यावर आपली आशा ठेवणारे आपण असलो पाहिजे. हे जे धनवान आहेत त्यांना सुद्धा लिहिलेलं आहे, आणि ज्यांच्याकडे अल्प दिलेलं आहे, जे अल्प का असणार पण त्याच्यावरती विश्वासू राहा असं देवाचं वचन सांगतं. देव आपल्याला उपभोगाची सर्व काही विपुल देतो त्याचवर आशा ठेवावी. 18 वचन काय म्हणतं पहा. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील परोपकारी असावे. कसे असावं आपण? चांगले ते करावे. चांगलं काय? निंदा केली की आपल्याला माहिती आहे आशीर्वाद द्यायचा. कोणी आपल्याला विचारत नाही तर आपण जाऊन विचारायचं. सलाम तुम्हाला कोणी करत नाही, तुम्ही सलाम करा. जो मागतो त्याला द्या, पाठमारा होऊ नको. का सांगितलं ख्रिस्ताने? परवादिवशी मी ते बिचारा बसून हा वचनाचा अभ्यास करत होतो. त्या सैतानी बंधनाच्या खाली तुम्ही येऊ नका. एक अंगर का मागतो दुसरा देऊन टाक, एक कोस जातो 2 कोस जा, एका गालात वाजत दुसरा गाल पुढे कर, दुष्टाला अडवू नका. ख्रिस्त म्हणतो जो मागतो त्याला पाठमारा होऊ नका, कोणाच्याही बंधनात राहू नका. का असं सांगितलं? कारण की ती सर्व छळाची निंदाची जी बंधन आहेत त्याच्या खाली आपण येऊ नये. पहा, तुम्ही राग पकडून ठेवला तर त्या राग तुमच्या जीवनात एवढा व्यापून टाकतो की तुम्ही सैतानाचं बंधनाखाली येता. तो सोडून क्षमा करून दिला तर तुमचं जीवन नाही त्याचंही जीवन आशीर्वादित बनतं. प्रेज द लॉर्ड. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील परोपकारी असावे. चांगलं ते करा, सत्कर्माविषयी धनवान असावे. धनवान कशाविषयी असावं? सत्कर्माविषयी. चांगली प्रार्थना करणं, चांगले विचार करणं, देणं, इतरांकरता प्रार्थना करणं, पावसाच्या परिस्थितीसाठी लोकांकरता प्रार्थना करणं, आजारी लोकांकरता प्रार्थना करणं. दानशील, जे आपल्याकडे आहे, तुमच्याकडे प्रार्थना आहे, प्रार्थना करा. वचन आहे, वचन सांगा. तुमच्याकडे पैसा आहे, पैशाने मदत करा. तुमच्याकडे अन्न मुबलक आहे, अन्नाने मदत करा. दानशील परोपकारी असावे. परोपकारी, उपकारी म्हणजे उपकार घेणार नाही, परोपकारी आपण असावं. गरजवंतास आपल्याकडे काहीतरी देण्यासाठी असावं म्हणून हाताने कामधंदा करणारे असं पौल दुसऱ्या पत्रात नमूद करतो.
जे खरे जीवन ते मिळवण्यासाठी पुढील काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी करावे. काय वचन सांगतो पौल तिमोथेला सांगतो, जे खरे जीवन ते मिळविण्यास. जे खरे, हे जीवन खरं नाहीये. हा मातीचा देह हे पात्र आहे. त्या पात्रात देवाचा आत्मा घातलेला आहे. देवाच्या वचनाने चाललेले ते जीवन मिळवण्याकरता प्रयत्नशील अशी पेरणी करणारे आपण असलो पाहिजे. जे खरे जीवन ते मिळवण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी करावे. प्रेज द लॉर्ड. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. आज आपल्या जीवनात काय ठेव दिली प्रभू येशूने? आपल्याला का पाचारित केलेलं आहे? आपण दिवसभर काय करतो? आपले कान कुठे असतात? आपली ओठ देवाची स्तुती करतात का? प्रार्थना करतात का? आपल्याला जी ठेव पवित्र आत्म्यामध्ये दिलेली आहे ती सांभाळणारे आपण असलो पाहिजे. कारण ते येणाऱ्या काळी काय आहे? साठवण आहे. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे तिची विरोधी मते वर्ज कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटी, हे शास्त्र वचन सांग. अधर्माच्या रिकाम्या वटवटी. धार्मिकतेचं ज्ञान नसतं. खरी धार्मिकता ख्रिस्तामध्ये मिळाली, नीतिमत्व स्थापित केलं, नीतिमान ठरवले गेलो आपण. पण असं केलं तर असं होईल, तसं केलं तर असं होईल. अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे तिची विरोधी मते वर्ज कर. ती स्वीकारून किती एक विश्वासापासून चुकून गेले. ती विद्या हे नाव चुकून मिळालं, ते स्वीकारून कित्येक एक विश्वासापासून चुकून गेले. चुकले ते विश्वासापासून, मार्ग चुकले. शांतीने, प्रीतीने, पवित्र वचने आपलं जीवन तुम्ही आम्ही जगणारे असलो पाहिजे. अधर्माचे रिकाम्या वटवटी, आयाबायाच्या कहाण्या, ख्रिस्त इथं आहे, तिथं आहे, तिथं नाही. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. तुम्ही प्रार्थना करा, पवित्र आत्म्याला बोला, वचनानुसार आपलं जीवन जगा. ते वचन ख्रिस्ताच्या तारणाच्या दिवशी तुम्हाला तारण देण्यास समर्थ आहे. पौल तिमोथेच्या पत्रामध्ये त्याला सांगतो. ख्रिस्त म्हणतो देवाचं राज्य इथे तिथे नाही, ते तुमच्यामध्ये आहे. नीतिसूत्रामध्ये वचने पहा. सर्व रक्षणी वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यात जीवनाचा उगम आहे. ती ठेव पवित्र आत्म्यामध्ये आपण सांभाळत आहोत का? ती मंदिर आपण साफ करत आहोत का? परोपकारी, दानशील याविषयी आपण धनवान आहोत का? सत्कर्माविषयी, चांगले करण्याविषयी आपण धनवान आहोत का? ती ठेव आपण सांभाळत आहोत का? जसं यहोशुआला देवाचा दूत प्रतिज्ञापूर्वक सांगतो, तू माझ्या मार्गाने चाललास आणि जे तुझ्यावर सोपविले ते सांभाळलं तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील आणि येथल्या मध्ये तुझं येणं जाणं होईल. आपल्याही सार्वकालिक जीवनामध्ये येणं जाणं तेव्हा होईल आपण जेव्हा ख्रिस्तच्या मार्गाने गेलो. ती ठेव सांभाळणारे आपण असलो तर. प्रकटीकरण 3 अध्याय 17 ते 21 वचन काय म्हणतं पहा. प्रकटीकरण याचा 3 अध्याय 17 ते 21 वचन काय म्हणतं पहा. या आपण जरा वचन वाचूया. प्रकटीकरण याचा 3 अध्याय 17 ते 21 वचन. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही गुन्हे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. अनेकांना असं वाटतं मी खूप प्राप्त केलं या जगात. या वचनाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, पण अनेक या गोष्टी, या जगातल्या अनेक गोष्टी मिळवल्या. माझं जीवन स्थिर आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. देवाच्या पण गोष्टीविषयी मी धनवान आहे. पण देवाचं वचन सांगते मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही गुन्हे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही.
याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे, म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. धनवान होण्याकरता अग्नीने शुद्ध केलेलं सोनं मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसण्यास शुभ्र वस्त्र विकत घे. देवाचं वचन सांगतं, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्यास शुभ्र वस्त्र विकत घे. पांढरा शुभ्र पोशाख, जीवनी मुकुट, स्वर्गातलं सोनं, स्वर्गातलं वस्त्र. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालास अंजन विकत घे. स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये म्हणतो, पा माझे डोळे उघड, म्हणजे तुझ्या शास्त्रातल्या गहन गोष्टी मला समजतील. आत्मिक डोळे उघडावून प्रार्थना करा. हे दैहिक डोळे आहेत. या डोळ्यासमोर जगातले सगळे विचित्र विचित्र गोष्टी येतात. मगाशी काही गोष्टी प्रार्थना करत तुम्हाला डोळ्याला कधी विचित्र गोष्ट दिसली तर प्रभूला म्हणले मला गोष्टी दिसल्या नाही पाहिजेत. आपले आत्मिक डोळे उघडावे म्हणून प्रार्थना करा. डोळ्यात तेल अंजन घालण्याकरता प्रार्थना करा. तशा पांढरे शुभ्र वस्त्र मिळवण्याकरता प्रार्थना करा. स्वर्गातील धन मिळवण्याकरता प्रार्थना करा. जे धन ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलं तो धनवान असताना आपल्याकरता दरिद्री झाला आणि त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान झालेले आहोत. कोरिन्थीकरांच्या दुसऱ्या पत्रामध्ये पौल सांगतो. आणि ते मिळवायचं आपल्याला. ती ठेव सांभाळायची, ती मिळवायची आहे. 19 वचन काय म्हणतं पहा, जितक्यावर मी प्रीती करतो तितक्यांना त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करतो. यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. आज तुमच्या जीवनात कुठल्या परीक्षा आहेत का, त्रास होत आहे का, फटके बसत आहात का, तर देवाचं वचन सांगतं आस्था धर, पश्चाताप कर. पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. पहा मी दाराजवळ उभा आहे आणि ठोकीत आहे. तो तुमच्या तुमच्या जीवनात येऊ पाहत आहे. तो तुम्हाला वाणी देत आहे. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. तू दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याजवळ जेवीन आणि तो मजबरोबर जेवीन. जो त्याची वाणी ऐकतो, दास तयार असतो, प्रभू येईल याची वाट पाहत आपल्या जीवनात त्याला बोलवतो, प्राप्त करून घेतो, तो प्रभू जवळ जेवेल, प्रभू त्याच्या जवळ जेवेल. प्रेज द लॉर्ड. 21 वचन काय सांगतं पहा, जो विजय मिळतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्यावर जो विजय मिळवतो त्यास मी आपल्या राजासनावर आपल्या जवळ बसू देईन. मी तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. देवाचं वचन काय सांगत आहे मंडळांकरता, आपल्याकरता. ते धन मिळवा, ते वस्त्र मिळवा, डोळ्यात अंजन घालण्याकरता मिळवा, आस्था धरा, पश्चाताप करा. न्यायाधीश दाराजनिक उभा आहे, तो उभा आहे, दार ठोकीत आहे, त्याला आपल्या जीवनात बोलवा. जो दास तयार आहे तो दास त्या प्रभू बरोबर आज जाईल, प्रभू त्याच्याबरोबर येईल आणि ते दोघं, तो त्याच्याबरोबर जेवेल, तो त्याच्याबरोबर जेवेल. आणि ज्या राजसनावर तो बसलेला अधिकार मिळालेला आहे त्याला, त्या राजसनावर त्याला बसू देईल. जो वचनामध्ये सांगितलेले कृत्य करतो त्याला, जो विजय मिळवतो त्याला. प्रेज द लॉर्ड. पौलाचे तिमोथेला दुसरे पत्र, पहिला अध्याय 12 ते 14 वचन काय म्हणतात पहा. आपण शेवटची काही वचन वाचूया. पौलाचे तिमोथेला दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय 12 ते 14 वचन काय म्हणतात पहा.
या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तर मी लाजत नाही, कारण मी कोणावर विश्वास ठेवला आहे मला ठाऊक आहे, आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाय शक्तिमान आहे असे मला भरोसा आहे. ज्या सुवचनांचा नमुना तू मुझपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योग्य ती ठेव चांगली संभाळ. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो, मी कशासाठी त्रास करत, कशासाठी दुःख शोषित आहे, लाजत नाही, कारण की मला भरोसा आहे, मला ठाऊक आहे, मला भरोसा आहे की माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्या शक्तिमान आहे. असा माझा भरोसा आहे. ज्याच्यावर मी विश्वास ठेवला तो माझी ठेव त्या तारणाच्या दिवशी राखाव्या शक्तिमान आहे. पौल तिमोथेला म्हणतो की पवित्र आत्म्याद्वारे ती ठेव सांभाळ, ती साक्ष, तो विश्वास, ती कृत्य, सत्कृत्य आपल्या ठाई राखा. वस्त्रासाठी झटा, कणा, त्याची सत्कृत्य करणारे बना. त्याने सोपवलेलं काम करा, म्हणजे आपण ज्या सार्वकालिक जीवनात जाणार आहोत तिथं आपल्याला मान मिळेल, तिथं तो आपल्या सर्वस्वावर नेमेल जो दास असा वागतो. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 35 ते 40 वचन. शेवटचे काही वचन वाचूया. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 35 ते 40 वचन काय म्हणतात पहा. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 35 ते 40 वचनामध्ये वचन काय नसतं. जागृतीची आवश्यकता व इमानी कारभारांचा दृष्टांत. जागृतीची आवश्यकता, इमानी कारभाराचा दृष्टांत. जो प्रामाणिक कारभारी आहे त्याचा दृष्टांत ख्रिस्ताने सांगितला होता. तो नमूद आहे इथं. तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असावेत. प्रेज द लॉर्ड. इपिस्करास पत्र 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, कमर बंद कशाचा आहे? सत्याचा आहे. सत्याने आपली कमर बांधलेले, आणि दिवे म्हणजे आपले जागृत असलेले दास आपण असलो पाहिजे. आपण सैतानाच्या सर्व कुकृत्यापासून दूर राहिलेले, प्रार्थना विनंत्यामध्ये स्वतःला राखले, जागृत. तुमच्या कमरा बांधलेले व दिवे लावलेले असावेत. धनी येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्यासाठी तात्काळ उघडावे, म्हणून तो लग्नाहून माघारा येण्याची वाट पाहणाऱ्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा. जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपण ख्रिस्त दिनाची येण्याची वाट पाहत असलेले आपण असलो पाहिजे. आपण काय बोलतो, काय कृती करतो, या सर्व गोष्टींची पारख करणारे, पवित्र आत्म्यामध्ये चालणारे, बोधामध्ये चालणारे आपण असलो पाहिजे. धनी माघारी येणारे, त्याचे दास आपण, त्याला योग्य असलेलं काम, त्याच्या चित्तवृत्तीला सोबत असं काम करणारे आपण असलो पाहिजे. धनी येऊन ज्या दासात जागृत असलेले पाहिजे तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो, तू कमर बांधून त्या जेवायला बसवील आणि येऊन त्याची सेवा करील. जो दास असं जागृत सापडेल त्यावेळेस तो येऊन कमर बांधून त्याची सेवा करेल, त्याला जेवायला बसवेल. जो धनी येणार आहे प्रभू येशू, जो राजांचा राजा येणार आहे, काय आपण त्याची आज प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालणारे आपण असं आहोत. तो रात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या परी येऊन त्यास असे पाहिल तर तो धन्य आहे. तो कधी पण येईल, कारण की देवाचं वचन पौल तो दिवस चोरासारखा येईल असं सांगितलं थेसलोनिकरास पत्रामध्ये. तो रात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या परस येईल, आणि जो दास असा जागृत असलेला पाहिजे तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. तो कधी पण येईल, आणि जरी तो दिवस आला नाही आणि आपण त्याच्या आगात विश्रांतीच गेलो तर आपण असेच गेलो पाहिजे जागृत दासासारखे. आणखी हे समजून घ्या की अमक्या घटके चोर येईल हे घर देण्यास कळले असते तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. चोऱ्या होतात तेव्हा चोर सांगून येत नाही, अचानक येतात. आणि घरदाराला जर चोर सांगून आला तर घरदारी जागृत बसेल, अरे चोर येणार आहे. प्रभूचा दिवस तसाच येणार आहे, अचानक. आपण जागृत असलो पाहिजे, आणि जरी आपण विश्रांतीच गेलो त्याच्या अगोदर तर आपण जागृत दासासारखे विश्रांतीच गेलो पाहिजे. तुम्ही सिद्ध सह, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तुम्हाला माहित नाही कुठली घटका आहे.
स्त्रीला जशा प्रसूती वेदना लागतात, तिची घटका जवळ आलेली असते आणि तिला पुत्र येतो, त्या वेदना पुत्राच्या आनंदाने ती सर्व वेदना विसरते, असं योहानमध्ये प्रभूने सांगितलं, वचन लिहिलेलं आहे. आज तुम्हाला वेदना आहे, पण जेव्हा तुम्ही सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुम्ही मिळवलेला पाहाल, तेव्हा ती वेदना विसरून जाल, तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसले जाईल. आज वेदनात आहात, उद्या तुमच्या माठी हर्ष असेल. प्रेज द लॉर्ड. जागृत राहा. याच 12व्या अध्यायात 45 वचनापासून 48 वचन काय म्हणतं पहा. 45 ते 48 वचन. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे तो दास आपल्या मनात म्हणून चाकरास व चाकरानीस मारू लागेल आणि खाऊ पिऊ मस्त होऊ लागेल. पहा, घर देण्यास अजून वेळ लागणार आहे. खाऊन पिऊन घेऊ, मारू, लुबाडू एकमेकांना, मस्त होऊ लागेल. तर तो वाट पाहत नाही त्या दिवशी व त्याला ठाऊक नाही त्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. जे अंधकारात नेमलेला आहे त्यात टाकले जातील. आजच ठरवा आपण कशासाठी उठणार आहोत. सार्वकालिक जीवनाकरता का न्यायाकरता. आपल्या धनाची इच्छा काय हे माहीत असून ज्या दासाने तयारी केली नाही व त्याच्या इच्छेप्रमाणे कृती केली नाही तो फार फटके खाईल. आपल्या धनाची इच्छा ठाऊक आहे. शिवीगाळ न करणं, शांतीने राहणं, प्रीतीने राहणं, क्षमाशीलतेने राहणं, प्रार्थनेत राहणं, स्वतःला शुद्ध करणं, ती ठेव सांभाळणं, सुवार्ता करणं, आणि तशी कृती आपण नाही केली तर तो दास फार फटके खाईल. धनाची इच्छा माहित असताना, तुम्हाला ख्रिस्त माहित आहे, ती चाल माहिती, ती मेंढपाळ माहिती, तो मार्ग माहिती आहे, तरी आपण तशी तयारी केली नाही तर आपण फार फटके खाऊ, जर आपण प्रभू येशूच्या चित्तवृत्तीनुसार स्वतःला राखत नसू. परंतु ज्याने फटके मारण्याजोगी कृत्य माहीत नसल्यामुळे केली तो थोडके खाईल. ज्याला माहित नव्हतं, चुकून चुकला, तो थोडके फटके खाईल. ज्या कोणाला फार दिले त्याच्याजवळ फार मागण्यात येईल, ज्याच्याजवळ फार देण्यात त्याच्याकडून फार मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ फार ठेवले त्याच्याजवळ फारच फार मागण्यात. तो वचन सांगतं, ज्या कोणाला फार दिले त्याच्याजवळ फार मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ फार ठेवले आहे त्याच्याजवळ फारच फार मागण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे किती दिले? 5,000, 2,000, 1,000, त्यानुसार काम करा. पुरणारे बनू नका, धनी येणारे. आपल्या ख्रिस्त माहिती, आपण जाऊ सार्वकालिक, या भ्रमात राहू नका. दास धनी येण्याची वाट पाहणारा आणि ती कृती करणारा असला पाहिजे. आणि जो दास असा सापडेल जागृत, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील असं देवाचं वचन सांगतं. आज आपण तशीच कृती करणार आहोत का? प्रभू येशूच्या चित्तवृत्तीनुसार जगणारे आहोत का? देवाला आवडणारी सेवा करणारे, वचनानुसार वर्तन करणारे. आपल्याकडे पहा, आपल्या जीवनाकडे पहा, आज आपण कसे जगलो. पौल कोरिन्थीकरांच्या दुसरे पत्र 13 अध्याय सांगतो, पहा तुमच्या विश्वासाची प्रतीती पहा. आणि वचन ते सांगतं, आपल्या धनाची इच्छा काय हे माहीत असून ज्या दासाने तयारी केली नाही व त्याच्या इच्छेप्रमाणे कृती केली नाही तो फार फटके खाईल. परंतु ज्याने फटके मारण्याजोगी कृती माहीत नसल्यामुळे केली तो थोडके खाईल. ज्या कोणाला फार दिले त्याच्याजवळ फार मागण्यात येईल, ज्याच्याजवळ फार ठेवले त्याच्याजवळ फारच फार मागण्यात येईल. लक्षात ठेवा, प्रभू येशूचं नाव मिळालं. यहोशवाला जखर्या याचा 3 अध्याय 6 ते 7 वचनात सांगतो, परमेश्वराचा दूत प्रतिज्ञापूर्वक सांगतो यहोशवाला, जे मार्ग तुला देवाने दाखवला त्या मार्गाने चाललास आणि जे काम तुझ्यावर सोपविलं ते सांभाळलास तर तू मंदिरात न्याय करशील आणि ते जे आहेत त्यांच्यात येणे जाणं होईल असं सांगतं.
देवाचं वचन ते आपल्याला आत्मिक बोध देतं. जर आपल्याला प्रभू येशू माहित आहे तर आपण सुवार्थ करणारे, शांतीने राहणारे, देवाला आवडणारी सेवा करणारे आपण आहोत का मनुष्याला खुश करण्याकरता जगत आहोत? लोकांनी आपल्याला धार्मिक म्हणावं म्हणून नाही, देवाने आपला मान करावा. जो स्वतःची वागणूक करतो तो पसंत ठरत नाही, ज्याची वागणूक प्रभू करतो तो पसंत ठरतो, असं कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये वचन आहे. की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमी. अशा दासात जो जागृत सापडेल त्याला तो सर्वस्वावर नेमी. तो म्हणतो मी ज्या राजस्थानावर बसलो त्या राजस्थानावर त्याला बसू दे. जसा मी विजय मिळवतो त्याने मिळवला असेल तर त्याला मी तो अधिकार देईल. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. लूक याचा 12वा अध्याय 41 ते 44 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा पेत्राने, लूक याचा तोच अध्याय 12वा अध्याय टप्पे केले होते वचनामध्ये समजावेत म्हणून. लूक 12वा अध्याय 41 ते 44 वचनामध्ये वचन काय सांगतं. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभूजी हा दाखला आपण आम्हा सांगता किंवा सर्वांशी सांगता? आज तुम्हालाही वाटत असेल आम्ही ख्रिस्ती आहोत, मग दाखला आमच्याशी सांगता का लोकांकरता सांगतात? हा माझ्याकरता आहे मी म्हणतो, कारण मी राहिलोच नाही. होत असताना मला खेळलं, मी पापी होतो म्हणून तो ख्रिस्ती जगात आला. पौल जसं म्हणतो मी शेवटचा पापी, ती माझ्यावर दया झाली. मी पण घरातला तो शेवटचा पापी, 40 वर्ष भडकलेला, पण देवाने मला निवडलं. ती दया मजवरी झाली, पण ती दया झाली का दयात राखत आहोत का? पवित्र करण्याची परिपूर्ती करणारे आपण आहोत का? देवाचं वचन सांगतं तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभूजी हा दाखला आपण आम्हा सांगता की सर्वांशी सांगता? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला यथाकाळी शिदा सामग्री द्यावयास ज्याला धन्याने नेमिला आहे असा विश्वासू विचारशील कारभारी कोण? देवाने आपल्या घराचा कारभार सोपवलेले आपण आहोत, तर त्याचा विश्वासू दास आपण आहोत का? हा प्रश्नचिन्ह आहे या वचनाला. प्रभू येशू म्हणतो, तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवारावर यथाकाळी शिदा सामग्री द्यावयास ज्यांना गरज आहे ती शिदा सामग्री, मन्ना, सांत्वन, वचनाद्वारे आरोग्य, बोध देणारे आपण आहोत का? यथाकाळी शिदा सामग्री द्यावयास ज्याला धन्याने नेमिला आहे असा विश्वासू विचारशील कारभारी कोण? ज्या दासाला त्याचा धनी येऊन तसे करीताना पाहिजे तो धन्य. ज्या दासाला त्याचा दास धनी येऊन पाहिजे की तो दास तसं करत आहे, कारभार सोपवला सुवार्तेचा, कामाचा, शांतीचा, प्रीतीचा, निंदा सहन करत आशीर्वाद देत जाण्याचा. आणि तो दास जो वर्तन करताना जर त्या धन्याने पाहिलं तर तो धन्य आहे दास, तो आशीर्वादित आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे दास असे सापडतील प्रभू येशूला, कलस्या जेव्हा उचलली जाईल, जे दास आज पश्चातापामध्ये सुवार्थ करताना, प्रार्थना करत असताना, निंदा करत असताना, आशीर्वाद देत असताना, स्वतःला पवित्र करण्याच्या पाठीस लावलेले, ख्रिस्ताला प्राप्त करून घेण्यास माग पडलेले, जे भुकेले ताणलेले त्याच्या धार्मिकते करता त्यांचं सांत्वन केले, आणि असे जे दास सापडतील त्या सर्वांस तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. आपलं सर्वस्व म्हणजे सार्वकालिक जीवनाचं राज्य, त्याच्यावर तो नेमेल. अधिकारी तुम्ही नेमले जा, तिथं तुम्हाला अधिकार मिळतील, तिथं तुम्हाला मोठं पद मिळेल, मोठा मान मिळेल, जो आपण असे दास बनू. काय आपण आज असेच दास आहोत का? पौल म्हणतो पहा, ज्याने सुवार्ता सोपवली त्याला संतोष देण्याकरता आम्ही सांगतो, मनुष्यास खुश करण्याकरता सांगत नाही. जकर्याचा 3रा अध्याय 6 आणि 7 वचन परत एकदा वाचू. परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशाय प्रतिज्ञापूर्वक सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणात रक्षण करशील व येथे उभे असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. देव आपल्या सार्वकालिक जीवनात घेईल. हो, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. जो कोणी आपल्या मुखाने प्रभू येशू स्वीकार करतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. तिथं मान व्हावा,
तिथं अधिकार मिळावा तर आपण विजय मिळवला पाहिजे. निंदा होत असताना आशीर्वाद देणारे, जी ठेव दिली ती पवित्र आत्म्यामध्ये सांभाळणारे आपण असलो पाहिजे. मग आपलं तिथं जाणं येणं होईल आणि त्या सर्वस्वावर तो प्रभू येशू आपल्यास नेमेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू या वाचलेल्या वचनानुसार प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि होऊ दे. त्या वचनानुसार आपण तयारी करूया. दिवस थोडके आहे, काळ थोडका आहे, वेळ थोडका आहे. दिवस तर नाही, वेळ थोडका राहिला नाही का, असंच म्हणायची वेळ आली. मलाही माहित नाही मी आज आहे का उद्या नाही, पण जो काही काळ आपल्याकडे आहे तो आपण सत्याने, प्रीतीने, आस्था, पश्चातापाने त्याचं काम करणारे, आपलं जीवन जगणारे बनूया. म्हणजे त्या सर्वस्वाचा अधिकार आपल्याला मिळेल, आपलं सार्वकालिक जीवन मिळेल आणि तिथं सुद्धा आपल्याला गौरवात, त्याच्या गौरवात आपण प्रगट हो प्रभू येशूच्या नावामध्ये. वाचली सर्व वचन प्रभू येशू सर्वांच्या ऐकणं जीवनात आशीर्वादाची करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शेवटची प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया, देवाच्या वचनाचा आशीर्वाद घेऊया आणि आजच्या सहभागिता संपूया. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तुमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलस, वचनाचा मन्ना दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. बोलणाऱ्या ओठास तू सामर्थ्य दिलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आम्ही पापी आहोत, आम्ही न कळत अशा अनेक चुका करत असतो, तुला न आवडणाऱ्या गोष्टी करत असतो, नको त्या गोष्टी डोळ्याने पाहत असतो, नको त्या गोष्टी कान लावत असतो. त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. काल रात्रीपासून आज जोवर ज्या कळत न कळत चुका केल्या, त्या सर्व चुका, अपराधांची आम्हाला प्रभू तू क्षमा कर. जेणे आमची मनं दुखलीत त्यांनाही प्रभू नावात आम्ही क्षमा करतो. फुलाताई, मावशी, सॅमसन अंकल, त्यांच्या घरातील ऑनलाईन पाहत आहे सदानंद अंकल आहेत, हिवाळे कुटुंब आहे, त्यांची सुना नातवंड लेकरं आहेत, तसेच तू आई आहे, शेजारची ताई दादा, त्यांची सुना नातवंड लेकरं, या सर्वांनी असं मी तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आरोग्य दे, शांती दे आणि त्या जागृत दासासारखं एक वाणी, प्रकाश ख्रिस्ताच्या नावात, प्रभू येशूच्या नावात त्यांच्या जीवनात कार्यान्वित कर. त्याला लागणाऱ्या सर्व शारीरिक गरजा, आर्थिक गरजा, अन्नपानाच्या गरजा प्रभू येशूच्या नावामध्ये पूर्ण केल्या जावत. तो आपली भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितोस, वेळेवर आहार पुरवितोस असं वचन सांगतं. होय, मनुष्य भाकरीने नाही, तुझ्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. प्रत्येकाला वचनाद्वारे, विश्वासाद्वारे संभाळ. एलेला कावळ्याद्वारे तू भाकर आणि मांस दिलंस. त्या दुष्काळाच्या परिस्थितीत ओळाचं पाणी पाजलंस. ओळ आटला तेव्हा म्हातारीच्या घडीचं तेल पीठ आटलं नाही, ते आशीर्वादित केलं. आज सर्वांच्या कुटुंब जे ऐकत आहे त्याच्या कुटुंबामध्ये जे काही आहे ते आशीर्वादित कर. विश्वासू लोकांकडे जे काही आहे ते आशीर्वादित कर. आणि अविश्वासू लोक आज जे पावसाच्या परिस्थितीत अडकलेत, शेतकरी, होय प्रभू, त्यांचं अनेक मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना सर्व सामर्थ्य दे, त्यांना पवित्र आत्म्यामध्ये आशा दे. सरकारकडून तसेच अनेक लोकांकडून मदतीचा हात जावा, हात मोकळे व्हावेत, त्यांना दान जावं आणि त्यांची सर्व गरजा भागवल्या जात असो तर कर. त्यांच्या डोळ्याचे अश्रू प्रभू येशू तू पुस. तसं प्रार्थना करतो. आज भुकेले तहानले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. तसेच तू जे आज बिछाण्याला खेळलेले आहेत त्यांना तू बिछाना मुक्त कर. त्यांच्या सर्व रोग, आजार, यातना, कन्यापासून त्यांना मोकळं कर. जे आज रडत आहेत, ऊर बडवून घेऊन रडत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात कर. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यातील स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. सर्व वृद्ध लोक या थंडीच्या काळामध्ये, पावसाच्या काळामध्ये ज्या हाडं, पोटांचे विकार, ऍसिडिटीचे विकार प्रभू येशूच्या नावात घालवले जावेत. ज्यांना कानाने ऐकू येत नाही प्रभू येशूच्या नावात त्यांचे कान मोकळे केले जावे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. जे आज संडे स्कूलमध्ये असतील, चर्चेसमध्ये प्रार्थना प्रभू येशू तुझ्याकडे पोहोचू, त्यातले अडखणं प्रभू येशूच्या नावात काढून टाक. जे तुझे सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये काढ. त्याच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. जे पावसाच्या परिस्थितीमध्ये अडकले त्यांचा तू संभाळ कर. ज्यांनी निवारा गमावला त्यांना निवारा दे. आणि ज्यांना सर्व शेत, त्यांना उत्पन्न गमावलं, गुरेढोरे गमावले, होय प्रभू येशू त्यांना उत्पन्नाचं साधन दे. त्यांच्या मुखास अन्न दे. त्यांचे डोळ्याचे अश्रू प्रभू येशू तू पुस. लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर राख. देशाचे प्रधानमंत्री
अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे गरिबांचे पैसे अडकलेत मोठमोठ्या कंपनीकडे ते प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जावे. तसेच तू प्रार्थना करतो जे अनेक प्रकारच्या आजारामध्ये आहेत, नसांचे विकार, त्वचेचे विकार, कॅन्सर असेल, जिभेचे विकार असतील, तोंडाचे विकार असतील, पोटाचे विकार असतील, हाडांचे विकार असतील, थंडी ताप असेल, अशा सर्वांना प्रभू येशूमध्ये तू स्पर्श कर. त्यांच्या ठाई तुझं आरोग्य राहू दे. एवढे कुटुंबाच्या लहान लेकरांना तुझ्या आरोग्य प्रीती दे. सदानंद अंकलच्या कुटुंबात तुझं आरोग्य, प्रीती, शांती दे. त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूत मोकळ्या कर. तुला त्यांच्या कुटुंबात शांती, आरोग्य, तारण दे, बरकत दे. मावशीच्या कुटुंबामध्ये जे ख्रिस्तामध्ये विश्वासात नाही त्यांना ख्रिस्ताच्या विश्वासात आण. आई, शेजारी ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरांना तुझ्या आरोग्यामध्ये, शांतीमध्ये भर. आज रात्री येण्यास तू जागृत ठेव आणि सर्व प्रार्थना विनंत्या पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. कारण प्रभू येशू तू म्हणतो माझ्या नावात जे काही मागाल ते मी करेन, आणि तू केलेलं आहे, पूर्ण केलं, फळ दिलं, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन. या आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सवयीता तुम्हा सर्वांबरोबर असो. परत प्रभूने वेळ दिली तोपर्यंत आपण प्रीतीत राहा, शांतीत राहा. तोपर्यंत प्रभू येशूच्या नावात चला, प्रार्थनेत राहा, माझ्यासाठी प्रार्थना करा, आमेन.